आणि आता एक धक्कादायक बातमी उस्मानाबादमधून जिल्हा शरीर रुग्णालयात प्रसूती करता आलेल्या गरोदर मातेला त्यांच्या नातेवाईकांसोबत वॉर्ड बाहेर काढल्यानं त्या महिलेची रुग्णालयाच्या आवारात उघड्यावर प्रसूती झाल्याचा गंभीर आरोप होतोय। तर दुसरीकडे अज्ञानापोटी उपचार नाकारून स्वतःच गरोदर माता रुग्णालयाबाहेर गेल्यानं असा दुर्दैवी प्रकार घडल्याचं रुग्णालय प्रशासन सांगतंय। उस्मानाबाद तालुक्यातल्या गोपाळवाडी पारधी वस्तीवरील पपिता पवार या महिलेला तिचे नातेवाईक प्रसूतीसाठी जिल्हास्तरीय रुग्णालयात घेऊन आले होते। तिची रक्त तपासणीही करण्यात आली। दुपारी या महिलेची रुग्णालयाच्या एका कोपऱ्यात प्रसूती झाली। या प्रसूतीच्या वेळी दवाखान्यातील नर्स आणि कर्मचाऱ्यांनीच मदत केली। मात्र रुग्णालयातील नर्सने संबंधित गरोदर मातेला प्रसूती कक्षाच्या बाहेर काढल्यामुळेच उघड्यावर प्रसूती झाल्याचा आरोप महिलेच्या नातेवाईकांनी केलाय। 9 वाजता आला, पुन्हा रक्त काढून नेलं, तोपर्यंत वस्तू दिल्या। पुन्हा म्हणले हे 200 रुपये असलं तर बसा, नसलं तर बाहेर निघा, एवढं म्हणले। मग आम्ही आलो बाहेर, आला मग ते म्हणाले लेच कळाले। मी म्हणलं बस आता इथं बसली, बाळातीन झाली। समजलं की एक पेशंट डिलिव्हरी पेशंट आहे, तिला 2-3 वेळेस मध्ये जाऊन सुद्धा घेतलं नाही। मग शेवटी ते पेशंट बाहेरच डिलिव्हरी झालंय आणि बाहेर डिलिव्हरी झालं असताना कुणीही लक्ष दिलं नाही। मग ते नर्सनंच कसं तर त्या बाळाला घेऊन मध्ये गेले आणि डोस देण्यासाठी थांबलो असता त्या बाळाच्या आजीनं आम्हाला डोस नको आणि आमचा तुमच्यावर विश्वास नाही, मग तिने बाहेर घेऊन त्यांनी त्यांच्या गावाकडे टळवळ्याकडे चाललेत। या उघड्यावर झालेल्या प्रसूतीनंतर रुग्णालयातील नर्स आणि कर्मचाऱ्यांनी त्या नवजात बालकाला डोस देण्यासाठी दवाखान्यात नेलं, पण अशिक्षित आणि अंधश्रद्धाळू नातेवाईकांनी रुग्णालयावर अविश्वास दाखवत बालकाला आणि तिच्या आईला रिक्षातून घरी नेल्याचा दावा रुग्णालय प्रशासनानं केलाय। याबाबत पोलिसांनाही कळवलं असल्याचं रुग्णालय प्रशासनाचं म्हणणं आहे। ही प्रसूती दवाखान्यातील कार्यरत स्टाफ नर्स व कर्मचारी यांनीच केली व बाळ एसएनसीयूमध्ये ॲडमिट केले देखरेखीकरिता। ते बाळ पण त्यांनी जबरदस्तीने 2 स्त्रियांनी परत बाहेर आणलं आणि कुठलेही औषधोपचार प्रसूती दरम्यानचे किंवा झाल्यानंतरचे न घेता ते दवाखान्यातून निघून गेलेले आहे। गैरसमज झाला का कुठल्या अंधश्रद्धेपोटी झालं माहिती नाही, परंतु आम्ही सखोल याची चौकशी करून जर याच्यात जर कुठला सिस्टर डॉक्टर जर दोषी आढळून आले तर त्यांच्यावर प्रशासनातर्फे कडक कारवाई केली जाईल। अशा नाहक गोंधळामुळे पहिल्यांदाच प्रसूतीसाठी दवाखान्यात आलेल्या आदिवासी पारधी समाजातील अशिक्षित गरोदर माता आणि तिच्या नवजात बालकावर उपचार झालेलेच नाहीत। याला जबाबदार कोण असा संवेदनशील प्रश्न उपस्थित होतोय। उस्मानाबादहून महेश पोद्दारसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।